काही महिन्यांपूर्वीच औरंगाबाद शहराचं नाव अधिकृतरित्या छत्रपती संभाजीनगर झालंय। तरी देखील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका औरंगाबाद नावावरच लढल्या गेल्या। मात्र आता होत असलेली महापालिकेची निवडणूक छत्रपती संभाजीनगर या नावाने होतीये आणि त्यामुळे महानगरपालिकेत निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल करताना शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर लिहिणं अपेक्षित होतं। मात्र प्रभाग क्रमांक 5 मधून अपक्ष निवडणूक लढत असलेले सौदागर शबुद्दीन यांनी त्यांच्या अर्जात शहराचं जुनंच नाव म्हणजे औरंगाबाद लिहिलंय। नियमानं हा अर्ज बाद होणं गरजेचं होतं, मात्र तसं झालं नाही। हा अर्ज विहित धरण्यात आलाय आणि त्यांना चिन्हही मिळालंय। आता ते शहरात प्रचारही करतात। मात्र शहराचं जुनं नाव अर्जात असूनही अर्ज बाद का झाला नाही असा सवाल उपस्थित झालाय। या संदर्भात कायदेशीर चौकशी करून कारवाई करू असं मनपा आयुक्तांनी म्हटलंय। आता आपण जे निवडणूक घेत आहोत हे छत्रपती संभाजीनगर या नावानेच घेत आहोत आणि नामनिर्देशन पत्रही तसेच पद्धतीने आपण छापून सर्व जे उमेदवार अर्ज भरण्याची लोकांना ते तसं दिलेले आहे। एखादा अर्जामध्ये त्यांनी जर भरला असेल अशा पद्धतीचा, मला अशा पद्धतीचं कुठे लेखी प्रकारची तक्रारी नाही आलेलं। जर लेखी प्रकारची तक्रार आले तर त्याचा रितसर चौकशी करू आणि चौकशी करून त्याचा कायदेशीर ओपिनियन घेऊन आपण पुढील निर्णय घेऊ। बरं, अधिकारी चूक असतील तर कारवाई होईल त्यांच्यावर? ते अधिकारी चूक असेल तर नक्कीच त्याच्यावर कार्यवाही होईल। जो एमपी का इलेक्शन हुआ वो औरंगाबाद के नाम से ही हुआ, जो आमदार का इलेक्शन हुआ, एमएलए का इलेक्शन हुआ वो भी औरंगाबाद के नाम से ही हुआ, और जो पिछले दिनों हाई कोर्ट का जो डिसीजन रहा कि औरंगाबाद महानगर पालिका के नाम से ही इलेक्शन होना चाहिए, इसलिए मैंने जो है औरंगाबाद महानगर पालिका के नाम से फॉर्म भरा हुआ हूँ। मेरे को कायदे पे कानून पर पूरा भरोसा है। मैंने कायदे में काम किया और महानगर पालिका के जो इलेक्शन डिपार्टमेंट के जी श्रीकांत है उनको भी ये मालूम है कि मैं कायदे में हूँ, इसलिए उन्होंने मेरा फॉर्म रिजेक्ट नहीं किया, मेरे फॉर्म को सिलेक्ट किया गया। तर या सगळ्या प्रकारावर मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केलाय। या शहराचं आपल्या नाव आता छत्रपती संभाजीनगर आहे आणि सगळ्यांनी आपल्या उमेदवारी अर्जावर छत्रपती संभाजीनगर लिहिलेलं आहे आणि जर अशा कोणी उमेदवाराने त्याच्यावर औरंगाबाद दिला असेल तर त्याचा फॉर्म हा बाद व्हायला पाहिजे। पण जर ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर पण नक्कीच कारवाई केली पाहिजे। आणि आज MIMला पण आम्ही छत्रपती संभाजीनगर लिहायला लावलं। सगळ्यांना आपल्या फॉर्मवर छत्रपती संभाजीनगर लिहिणं हे मॅन्डेटरी आहे। गंभीर प्रकरण माझ्या समोर आणलेलं आहे। मी आत्ताच हे जे काही निवडणुकीचे प्रमुख असतात, कोण आरोप जे कोणी असतील त्यांना सुद्धा मी पाठवणार आहे आणि का केलं नाही याची या संदर्भात निवडणूक आयोगाला त्यांच्यावर कारवाई करायला सुद्धा सांगणार आहे। तर आमच्यासाठी हे शहर औरंगाबाद होतं आणि औरंगाबादच राहील असं MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। आमच्या फॉर्ममध्ये आम्ही औरंगाबाद लिहिले। अरे इम्तियाज जलील पहिलेही सांगितलेलं आहे, आता पुन्हा ऐका। अतुल सावे तुला सांगतो, आवर्जून सांगतो की या शहर आमच्यासाठी औरंगाबाद होता आणि औरंगाबादच आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।